श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिर्रभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचं अवगाहन करताना अधिकारी सत्पुरुषाला भेटल्यानंतर महासत्संग होतो अशी व्याख्या आपण कालच्या भागामध्ये पाहिली। सामान्य सत्संग सोडाच दोघही परमपदाला पोचलेले। नारायण स्वामींचा हात धरला आणि शिवचिदंबरांनी घरामध्ये त्यांना आणलं। आपल्या वस्ती स्थानापाशी त्यांना योग्य ठिकाणी त्यांची निवासाची व्यवस्था केली। उत्तम राहण्याची अशी स्वतंत्र त्यांची व्यवस्था करून दिली। इतकंच नाही तर उत्तमात उत्तम अशा पद्धतीने त्यांची सेवा करण्यासाठी स्वतः यतीची सेवा कशी करावी हे चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांनी परिपाठच घालून दिला। मला सांगायला आवडेल या ठिकाणी मुद्दाऊन, मी काल ओझरत बोलता बोलता बोलून गेलो होतो की यद्यत आचरते श्रेष्ठ या न्यायाने श्रेष्ठ मुद्दाऊन अशा पद्धतीचं आचरण करतात की ज्यामुळे पुढच्या लोकांना उत्तम अशा पद्धतीचं प्रबोधन होतं। दत्त संप्रदायातले महान अधिकारी सत्पुरुष आपण कर्नाटकामध्ये ज्याला जातो त्यावेळेला माणिक नगरचे माणिक प्रभू महाराज यांच्याकडे शृंगेरीचे शंकराचार्य ज्या वेळेला आले होते त्यावेळेला स्वतः दत्त स्वरूप असलेले माणिक नगरचे माणिक प्रभू महाराज, परंतु ते दाराच उभे होते का शंकराचार्य येणार आहेत, धर्मगुरू येणार आहेत। ज्येष्ठ मंडळी मी अधिकाराचा आहे, शंकराचार्य येतील ते मला बघतील असं नाही केलं। स्वतः दारात औक्षणाच्या वेळेला उभे होते। चिदंबर स्वामी सुद्धा या प्रसंगातनं आपल्याला तेच दाखवतायत। मी आत्ता माणिक प्रभूंचं उदाहरण का सांगितलं, कारण या वेगवेगळ्या या प्रसंगातनं या दत्त संप्रदायातल्या गोष्टी या माध्यमातून आपल्या पुढे ठेवायच्या की ही सर्व अधिकारी मंडळी कशा पद्धतीनं तत्व जपत असतात। अधिकार पदाला पोचले पण ते यती आहेत ना, यतीवर्य आहेत ना, यतिश्रेष्ठ आहेत ना, त्यांना मान हा दिला पाहिजे। आपण वागलं तर आपले पुढचे जे अनुयायी आहेत ते त्या पद्धतीनं यती धर्माला मानतील, मान देतील। म्हणून चिदंबर महास्वामीजी स्वतः या यतिश्रेष्ठांची, दत्तभक्त असलेल्या, दत्तांची परिपूर्ण कृपा असलेल्या नारायण स्वामींची सेवा करतायत। किती दिवस राहिले चरित्राख्यानात वर्णन आहे। देवलपुरामध्ये नारायण स्वामी महाराज चिदंबर महास्वामीजींच्या प्रेमामुळे 3 महिने देवलपुरात राहिले। अहो, सत्पुरुषांची भेट होणं हा महासत्संग एका हिंदी कवीने फार छान वर्णन करून ठेवलंय। तो म्हणतो 4 मिलय 64 खिलय, 4 मिलय 64 खिलय 20 रहई कर जोर, सज्जन को सज्जन मिलय बिहसई 7 करोड। पुन्हा एकदा सांगतो, मजेदारच दोहा आहे हा। ते म्हणतात 4 मिलय 64 खिलय। 4 मिलय म्हणजे काय, या अधिकारी पुरुषाचे हे 2 डोळे, समोरच्या अधिकारी महापुरुषाचे संत सत्पुरुषाचे 2 डोळे, 4 मिले 2 डोळे याचे 2 डोळे त्याचे, 4 मिलय 64 खिलय। 4 एकमेकांना भेटले की 64 खिलय, याचे 32 त्याचे 32 दात, हसतात, चेहऱ्यावर हास्य येतं, आनंद असतो। 4 मिलय 64 खिलय 20 करे करजोर, 20 रहई करजोर। 20 म्हणजे हे 5 आणि 5 10 याचे,
ते 5 आणि 5 10 त्याचे 20 करई रहई करजोर आणि सज्जन को सज्जन मिलई बहसई 7 करोड. काय सुंदर वर्णन करून ठेवलं कबीरजींनी. जेव्हा ते एकमेकांना भेटतात, एकमेकाच्या सहवासात येतात, एकमेकाच्या दिनक्रमामध्ये सहभागी होतात, त्यावेळेला 7 करोड म्हणजे ह्याचे 3.5 आपल्या शरीरशास्त्राप्रमाणे असं वर्णन केलं जातं. 3.5 करोड रोम एका व्यक्तीच्या असतात. 3.5 7 करोड रोम 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 जागृत होतात. सज्जन हो 4 मिलय 64 खिलय 20 करई कर 20 रहई करजोर सज्जन को सज्जन मिलई बिहसई 7 करोड. अशा पद्धतीनं हा दिनक्रम 3 महिनेपर्यंत अखंड 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 देवलपुरात चालू आहे. महासत्संग चालू आहे. कधी कधी नारायण स्वामी महाराज निरूपणाला बसायचे देवलपुरात. ही सर्व गर्दी जमायची शिष्यमंडळींची. स्वतः पुण्यामध्ये कोण बसलाय? चिदंबर महास्वामीजी बसले श्रोता म्हणून. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अधिकारी पदाला पोचलेले, ज्यांचा अधिकार साक्षात शिवस्वरूप, पण ते आपल्या नारायण स्वामींच्या मुखातून प्रत्यक्ष नारायण काय बोलतायत हे ऐकायला श्रोते म्हणून ब्रह्मश्रेष्ठ असलेले शिवस्वरूप असलेले चिदंबर. मग कधी शिवचिदंबर आज यांनी निरूपण करावं, उद्या शिवचिदंबर महास्वामीजींनी आसनस्थ व्हावं, त्यांनी निरूपण करावं आणि यतिश्रेष्ठ नारायण स्वामींनी श्रवणासाठी बसावं. दोघं अक्षरशः ब्रह्मानंद समुद्रामध्ये निमग्न होते. अत्यानंद दोघांना होत होता. यांची दोघांची निरूपण ऐकून दुष्टलोक सज्जन झाले. जे वाममार्गाची लोक होती ती सत्संगामध्ये येऊन, या महासत्संगात येऊन साधक बनले. आळशी लोक परमार्थाचे साधक झाले. मुमुक्षु मोक्षद्वारापर्यंत जाऊन पोहोचले. या सत्संगाचं वर्णन माझ्यासारख्यानी वाणीत करणं तर केवळ अशक्य आहे. ही एकमेव ज्ञानाची महापर्वणीच होती. सज्जन हो, या दोघांना एकमेकाचा जो लाभ झाला, या दोघांच्या भेटीचा लाभ किती जणांना झाला हा तर आणखीन शब्दातीतच आहे. असंच एकदा दोघं एकमेकाच्या सहवासात असताना, आनंदी आनंद असं वातावरण चालू असताना देवलपुरामध्ये अर्धोदय नावाचं एक पर्व आलं. त्या अर्धोदय नावाच्या पर्व काळाच्या वेळेला काय चमत्कार घडला. त्या अर्धोदय पर्व काळासाठी हे दोघं जण मिळून जाणार होते. ते तिथं स्नानाला गेले का? त्यांनी स्नान केलं का पर्व काळामध्ये? का काही वेगळीच घटना घडली? पहिले स्नान कोणी केलं, नंतर स्नान कोणी केलं? या ठिकाणी काय एक चमत्कार घडला, काय नेमकं घडलं, या बद्दलची कथा आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. या महासत्संगाचं स्मरण चित्तामध्ये ठेवू की 2 सिद्ध पुरुष ज्या वेळेला एकत्र येतात असं बघण्याचं भाग्य भगवंत आम्हाला द्या, अशी प्रार्थनाच फक्त आपण दत्तचरणाशी करूया. आज किमान कथेच्या रूपाने तरी ह्या 2 महापुरुषांच्या समागमाची, त्यांच्या महासत्संगाची चर्चा आपण केली. त्या दिव्य महासत्संगाचं स्मरण आजच्या दिवशी करू. श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायीन अशी प्रार्थना करून आज इथेच थांबू. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.